अमरावती शहर के राजेंद्र कॉलोनी के समीपस्थ विजय कॉलोनी में 25 वर्षीय युवक की अत्यंत बेरहमी से हत्या की गई। हमलावरों ने पहले उसके हाथ का पंजा अलग कर बाद में उसकी निर्गुण हत्या कर दी। इस घटना से शहर में हड़कंप मच गया है। आरोपियों को पकड़ने के लिए पुलिस की टीमें रवाना हो गई हैं। आज बुधवार सुबह अमरावती शहर एक 25 वर्षीय युवक की हत्या से दहल उठा। शहर के ताजनगर निवासी शेख आफाक शेख शकील नामक युवक खून से लथपथ अवस्था में पोरवाल सीमेंट डिपो के समीप दिखाई दिया। पूरे परिसर में खून ही खून दिखाई दे रहा था। अज्ञात हमलावरों ने पहले उसके हाथ का पंजा अलग कर उसकी गर्दन और छाती पर तेज औजार से वार कर दिए थे। सुबह सुबह यह घटना सामने आने के कारण परिसर में एक ही खलबली मच गई थी। उसे तुरंत इरविन अस्पताल पहुंचाया गया, जहां उसे डॉक्टर ने मृत घोषित कर दिया। घटना की जानकारी फैलते ही अस्पताल परिसर में मृतक के परिजन, रिश्तेदार तथा परिसर के नागरिकों की भीड़ जमा हो गई थी। खबर लिखी जाने तक मृतक का पोस्टमार्टम चल रहा था। इस घटना में 4 आरोपी होने का संदेह जताया जा रहा है। पुलिस परिसर के सीसीटीवी कैमरों की जांच कर रही है। अस्पताल परिसर में कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। आरोपी को पकड़ने के लिए लोकल क्राइम ब्रांच तथा फ्रेजरपुरा पुलिस थाने की टीम रवाना हो गई है। त्यामध्ये एकाचा हात सुरुवातीला कापल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे त्याची डेथ झाली। या प्रकरणामध्ये आपण 4 आरोपी जे आहेत त्यांचा शोध आपण घेत आहे। 4 आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहेत। त्यामधले काही आरोपी जे आहेत ते मायनर आरोपी आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते मुलीच्या प्रकरणावरून झालेलं एकंदरीत प्रायमरी पेशी आपल्याला माहिती मिळत आहे। किती जण ताब्यात घेतले आता? आरोपीचा आपण शोध घेत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे आणि आपण ट्रेस करतोय आरोपींना। सर, आपण सांगितलं की 4 आरोपी आहेत, याच्यामधले मायनर आरोपी किती आहेत आणि वरचे आरोपी किती आहेत आणि त्यांची नावं काय? प्रायमरी तरी आपल्याला त्यामध्ये 3 आरोपी हे मायनर दिसतात आणि एक आरोपी जो आहे तो आपल्याला मेजर त्यामध्ये दिसतोय। पण आपण त्याला व्हेरीफाय करण्याची आपल्याला आवश्यकता आहे। व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की मेजर आहे की मायनर। वहाँ क्यों गए थे, क्या है ऐसा कुछ कोई घटनाक्रम होता है का क्या लगता है? घटनाक्रम असा आहे की यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आणि हा एक मयत व्यक्ती असे 3 जण चहा प्यायसाठी या ठिकाणी आले म्हणून सांगतात ते। आणि त्यानंतर मग ते मुलीच्या प्रकरणावरून जे मॅटर आहे ते मिटवण्यासाठी या मुलांनी सॅम कॉर्नर या ठिकाणी त्यांना बोलवल्याचं ते सांगतात। आणि त्या ठिकाणी मग त्यांचं सुरुवातीला आपल्याला बोलचाल करताना ते दिसत आहेत आणि बोलचाल करत असतानाच त्यांची वादावादी झाल्याचं दिसते आणि त्यामधून हा प्रकार झालेला आहे।